कुणी किती बी थकला नाही रुबाबा थाटला हॅशटॅग ट्रिपल एक्का. हा डायलॉग आणि तोऱ्यात पलटी झालेल्या फॉर्च्युनरवर एक जण उभा, अशी व्हायरल झालेली प्रतीक शिंदेची रील तुम्ही बघितलीच असेल. हा तर आता प्रतीक शिंदे कोण? तर हा सुकून चहाचा मालक आणि सर्वेसर्वा. आता या पट्ट्याची ओळख सांगायची झाली तर रील बनवतो, त्यावर डायलॉग टाकून पैसे कमवतो, चहाचा बिझनेस हा साईड बिझनेस, त्यातून दुसरं इन्कम. आता तुम्हाला याची ओळख सांगायचं कारण काय, तर विषय असा आहे की प्रतीक शिंदेला आता अटक झाली आहे. आता ती अटक काय झाली आहे, तर ती झाली आहे एका दुसऱ्या रील स्टारला 12 तास किडनॅप करून मारहाण केल्याबद्दल. आता त्या दुसऱ्या रील स्टारला यांनी किडनॅप का केलं होतं, तो रील स्टार कोण होता, त्याच्यासोबत काय घडलं, त्यासोबत पोलिसांनी कसा सापळा रचून प्रतीक शिंदेला पकडलं, याबद्दलचीच माहिती जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयाचं भारी. म्हणजे या व्हिडिओत आम्ही जी माहिती सांगणार आहोत ती सोशल मीडियावरती ज्या काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्यानुसार सांगतोय. तर चेतन दवळकर हा एक असा मुलगा जो सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चिनी बेटिंग ऍप्सची सतत पोलखोल करायचा. चिनी बेटिंग ऍप्स किती धोकादायक आहेत, त्यातून माणसांना कसं लुबाडलं जायचं, त्यासोबत आपला फोन या ऍप्समुळे कसा हॅक होऊ शकतो, याबद्दल तो जनजागृती करायचा. आणि हीच गोष्ट प्रतीक शिंदे त्याच्या ग्रुपमधल्या मुलांना खटकायची. आता त्याच्यासोबत पुढे काय काय घडलं तेच आपण जाणून घेऊ. आता सगळ्यात आधी हा चेतन दवळकर कोण आहे याबद्दल बघू. 28 वर्षांचा चेतन दवळकर हा मुंबईतला एक लोकप्रिय कॉन्टेंट क्रिएटर असून तो इंस्टाग्रामवर रिलेट विथ चेतन या नावाचा अकाउंट चालवतो. गेल्या सुमारे 8 ते 9 महिन्यांपासून चेतनने एका अत्यंत महत्वाच्या आणि धोकादायक विषयावर काम करायला सुरुवात केली होती. तो विषय म्हणजे भारतात बेकायदेशीरपणे जाळं पसरवणारं चिनी बेटिंग ऍप्स आणि ऑनलाईन जुगाराचे प्लॅटफॉर्म्स. म्हणजे आजकाल सोशल मीडियावर मोठे रील स्टार, इन्फ्लुएन्सर्स आणि फेमस झालेले चेहरे काही लाखांच्या पैशांसाठी किंवा जाहिरातींच्या भरमसाठ कमिशनच्या मोहापोटी अशा सट्टेबाजीच्या चिनी ऍप्सचं प्रमोशन करताना दिसतात. घरी बसून रोज 1000 रुपये कमवा, या ऍपवर प्रेडिक्शन करा, श्रीमंत व्हा, अशा प्रकारच्या अट्रॅक्टिव्ह आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करून हे इन्फ्लुएन्सर्स आपल्या लाखो फॉलोअर्सना, विशेषतः तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना या ऑनलाईन जुगाराच्या गर्तेत लोटतात. आणि याच जाहिरातींना बळी पडून हजारो सामान्य नागरिक, तरुण आणि विद्यार्थी आपल्या कष्टाचे पैसे गमावून बसतात. काहींवर लाखांचं कर्ज होतं तर काहींचं संपूर्ण संसारच उद्ध्वस्त होतो. आणि चेतनने या जुगार ऍप्स विरोधात आणि त्यांना प्रमोट करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्स विरोधात व्हिडिओ पोस्ट केले होते. त्याने आपल्या रिलेट विथ चेतन या इंस्टाग्राम पेजवरून बेटिंग ऍप्सची भांडाफोड करणारे, त्यांची फसवणूक उघड करणारे आणि या ऍप्सची जाहिरात करणाऱ्या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्सचा बुरका फाडणारे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्यात कोणकोणते रील स्टार काही पैशांसाठी तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करतायत हे तो आपल्या रील्सद्वारे पुराव्यासोबत लोकांसमोर आणायचा आणि तरुणांना या ऑनलाईन जुगाराच्या जाळ्यात न अडकण्याचं कळकळीचं आवाहन करायचा. त्यामुळे त्याच वेळी बेटिंग ऍप्स चालवणारे सिंडिकेट आणि त्यांचा प्रचार करून लाखो रुपये कमावणारे रील स्टार चेतनवर प्रचंड बिथरले होते. चेतनने ही पोलखोल मोहीम सुरू केल्यानंतर त्याला सातत्यानं विरोध, धमक्या आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागायचं. तू हे व्हिडिओ बनवायचं बंद कर, नाहीतर तुला महागात पडेल, तुझं अकाउंट उडवून देऊ किंवा तुला बघून घेऊ, अशा प्रकारचे धमक्यांचे फोन्स, मेसेजेस आणि कॉमेंट्स त्याला रोज यायच्या. परंतु चेतननं कोणत्याही धमकीला न घाबरता आपली मोहीम सुरूच ठेवली. याच काळात चेतनने आपल्या व्हिडिओमध्ये सुकून चहा या प्रसिद्ध आउटलेटचा मालक आणि सोशल मीडियावरचा मोठा रील स्टार प्रतीक शिंदे याच्यावरही थेट निशाणा साधलेला. प्रतीक शिंदे आणि त्याचे काही साथीदार अशा बेकायदेशीर चिनी बेटिंग ऍप्स प्रमोशनमध्ये आणि जाहिरातबाजीत सहभागी असल्याचा थेट आरोप चेतननं आपल्या व्हिडिओमधून केला होता. यामुळे प्रतीक शिंदे आणि त्याच्या मित्रांच्या टोळीत चेतनबद्दल राग आणि असंतोष निर्माण झालेला होता. चेतनने ते व्हिडिओ डिलीट करावे म्हणून त्याला प्रतीक शिंदे सतत धमकी द्यायचा. त्यासोबत त्याच्या साथीदारांनी चेतनला व्हिडिओ हटवण्याबाबत सांगून बघितलं, पण चेतन आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि त्यानं व्हिडिओच डिलीट करायला स्पष्टपणे नकार दिला. चेतन व्हिडिओ डिलीट करत नाहीये असं बघून त्यांचा राग आणखी वाढला आणि त्याचा काटा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्या हिशोबाने ते प्लॅन करू लागले. 26 जुलैला त्याला सांगितलं की बेटिंग ऍप्सच्या विषयावर चर्चा करायची आहे, व्हिडिओ डिलीट करण्याबाबत आपण बोलून हा वाद कायमचा मिटवून टाकू
असं म्हणत प्रतीक शिंदेच्या काही मित्रांनी त्याला गाठलं. काही संशयास्पद वाटू नये म्हणून त्याला मुंबईतल्या पवई परिसरातील पंचकुटीर इथं भेटायला बोलावलं. त्यानंतर जरा वेळानं तिथं तो पोहोचला. मात्र तिथं आधीच दबाव धरून बसलेल्या आरोपींनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि काही समजायच्या आतच त्यांनी चेतनला बळजबरीनं ओढत एका 4 चाकी गाडीत कोंबलं. त्यानंतर चेतनने प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण त्याचे मित्र जास्त असल्यानं त्यांनी त्याला दाबून धरलं आणि गाडी तातडीनं पवईच्या रोडवरून निघून गेले. त्यानंतर सुरू झाला तो चेतनसाठी अत्यंत भयानक आणि काळजाचा ठोका चुकवणारा 12 तासांचा थरार. गाडीत कोंबल्यानंतर आरोपींनी चेतनचे हात आणि पाय घट्ट बांधून ठेवले, जेणेकरून त्याला पळून जाता यायला नको. त्यानंतर आरोपींनी त्याच्या गळ्याला थेट धारदार चाकू लावला आणि त्याला जागीच खल्लास करू अशी भीती दाखवली. तू चिनी बेटिंग ॲप्सवर व्हिडिओ बनवायचं लगेच बंद कर आणि आतापर्यंत इंस्टाग्रामवर टाकलेले प्रतीक शिंदे आणि इतरांचे सगळे पोलखोल करणारे व्हिडिओ आत्ताच्या आत्ता डिलीट कर अशी अट घालत आरोपींनी त्याला धाकात ठेवलं. त्यानंतर केवळ धमक्या देऊनच आरोपी थांबले नाहीत, तर त्यांनी चेतनला चालत्या गाडीत सलग 12 तास बेदम मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी, हाताने आणि गाडीत असलेल्या वस्तूंचा वापर करून आरोपींनी चेतनला अत्यंत क्रूरपणे बदडत ठेवलं आणि ही गाडी मुंबई, ठाणे आणि लगतच्या हायवेवर सतत फिरवली. त्यानंतर चेतनच्या गळ्यावर चाकू ठेवून, जर तू या घटनेनंतर पोलिसात गेलास किंवा पुन्हा कधी आमच्या विरोधात किंवा या बेटिंग ॲप्स विरोधात तोंड उघडलंस तर तुझा थेट गेमच करून टाकू असं म्हणत जखमी केलं. या मारहाणीमुळे त्याच्या शरीरावर जागोजागी जखमांचे वळ उठलेले. शेवटी त्याला पूर्णपणे रक्तबंबाळ आणि घाबरलेल्या अवस्थेत आरोपींनी नवी मुंबईच्या कळंबोली भागात अर्ध्या रस्त्यात उतरवून दिलं आणि तिथून पळ काढला. या भयानक प्रसंगातून कसंबसं स्वतःला सावरत चेतननं धाडस दाखवलं. सुटका झाल्यानंतर त्यांना अजिबात वेळ न गमावता थेट पवई पोलीस स्टेशन गाठलं आणि मला किडनॅप केलं गेलं आणि मारहाण केली असा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. चिनी बेटिंग ॲप्सची पोलखोल केल्यामुळे आपले कसं अपहरण झालं, 12 तास गाडीत डांबून गळ्याला चाकू लावून कशी बेदम मारहाण करण्यात आली, प्रतीक शिंदे आणि त्याच्या साथीदारांचा यात कसा सहभाग आहे, या सर्वांची रितसर FIR त्यानं नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी सगळ्यात आधी पंचकुटीर परिसर आणि ज्या मार्गांवरून अपहरणकर्त्यांची गाडी गेली होती तिथले CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की गुन्हा केल्यानंतर आरोपी मुंबई आणि पुण्याच्या वेगवेगळ्या भागात लपण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं पोलिसांनी कोणताही वेळ न घालवता मुंबई आणि पुण्यात एकाच वेळी धाडी टाकल्या आणि या धडक कारवाईत पोलिसांनी सुकून चहा याचा मालक आणि मुख्य संशयित प्रतीक शिंदे यांच्यासह त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना बेड्या ठोकल्या. पवई पोलिसांनी या अपहरण आणि मारहाण प्रकरणात प्रतीक शिंदे आणि त्याच्या 3 प्रमुख साथीदारांना अटक केली असून या गुन्ह्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या आणखी 3 फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं आता रवाना करण्यात आली आहेत. या संपूर्ण कारवाईनंतर आता पोलिसांचा तपास केवळ अपहरणापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तर बेकायदेशीर चिनी वेटिंग ॲप्सचे नेटवर्क किती मोठं आहे, या ॲप्सचे मालक कोण आहेत, भारतात या ॲप्सच्या जाहिरातींसाठी किती कोटींच्या पैशांचा व्यवहार होतो आणि यात महाराष्ट्रातले कोणकोणते मोठे रील स्टार, इन्फ्लुएन्सर सहभागी आहे, या दिशेनेही पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. बाकी सगळ्या सोशल मीडियावर चर्चेत असलेला प्रतीक शिंदे आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. त्याची मुख्य ओळख सांगायची झाली तर प्रतीक शिंदे त्याच्या सुकून चहासोबत अन्य व्यवहार देखील करतो. ते व्यवहार असे की लोकांसाठी हजारोंच्या कुपनची ऑफर ठेवायची आणि त्यातून एक कुपन काढून त्या व्यक्तीला महागातली कार गिफ्ट द्यायची. पण त्यामुळे प्रश्न असा पडतो की प्रतीक शिंदे याला हजारोंच्या कुपनांवर 25 ते 30 लाखांची गाडी देणं कसं परवडतं? हा प्रश्न तर झालाच, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आता घडलेल्या घटनेमुळं चेतन दवळकर या मुलावर काय बितली हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे. बाकी तुम्हाला या किडनॅपिंगच्या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.